नमस्कार मंडळी. चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे वंचितच्या खेळीने मोठा ट्विस्ट. महापौर कोणाच्या ठाकरे ठरवणार? ठाकरे वंचितच्या पाठिंब्यावर काँग्रेस आणि भाजपचं भविष्य. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला आणखी 7 नगरसेवकांची गरज आहे, तर भाजपला 11 नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे ठाकरे गट, वंचित आणि अपक्ष नगरसेवक हे किंगमेकरच्या भूमिकेत आलेले आहेत. नमस्कार, मी गंगाधर तित्रेमारे. जाणून घेऊया सविस्तर माहिती पुढे. चंद्रपूर महानगरपालिकेत यंदाच्या निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला नाही मिळाल्याने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. महापौर पद कोणाच्या वाटेला जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्यांचे लक्ष लागलेले असून सर्वच पक्षांकडून नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू असताना सध्याच्या आकडेवारीनुसार काँग्रेसकडे 27 नगरसेवक आहेत, तर भाजपकडे 23. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 6 नगरसेवक असून वंचित बहुजन आघाडीचे 2 अपक्ष आणि इतर 6 सदस्य अशी परिस्थिती आहे. याशिवाय ठाकरेंच्या गटांकडे 2 अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचेही सांगितले जात आहे. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला आणखी 7 नगरसेवकांची गरज आहे, तर भाजपला 11 नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे ठाकरे गट, वंचित आणि अपक्ष नगरसेवक हे किंगमेकरच्या भूमिकेत आलेले आहेत. ठाकरे गटांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण चंद्रपूरमधील बदलत्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी सांगितलेले आहे की चंद्रपूरमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीची माहिती आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहोत. महापौर पद कसे मिळवता येईल याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. आमच्या मागण्या प्रमुखांसमोर मांडलेल्या जातील. हे पुढे म्हणाले आहे की काँग्रेससोबतही चर्चा सुरू आहे आणि भाजपसोबतही संवाद सुरू आहे. जो पक्ष आम्हाला महापौर पद देईल त्यांच्यासोबत जाण्याचा आमचा कल राहील, असे स्पष्ट संकेत दिलेले आहे. संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांचे संकेत. चंद्रपूरचे संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले आहे की ही निवडणूक शिवसेना आणि वंचित यांच्यात युतीत लढवलेली गेलेली आहे. आमचे 8 नगरसेवक निवडून आलेले असून 2 अपक्षांनी पाठिंबा दिलेला आहे, मात्र अजून आमचा अधिकृत गट स्थापन झालेला नाही. काँग्रेसच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी अप्रोधिक टोला लागलेला आहे. खायला दिलं आहे पण खाता येत नाही, अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे, असे ते म्हणाले. महापौर पदाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. 2.5 वर्ष महापौर आमचा असेल ते शक्य नसेल तर 2.5 वर्ष उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पद आमच्याकडे असले पाहिजे. अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. भविष्यात काही घडू शकतं. भाजपसोबत जाण्याचाही पर्याय नाकारलेला नाही, असे कदम यांनी सांगितलेले आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.